नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं आज आपण चिखली शहरातलं एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आदरणीय विलासजी भाडाईत साहेब आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण जीवन जगत असताना कशा पद्धतीने या ठिकाणी जीवन जगायचं आणि कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठायचं हा एक हेतू या माणसामध्ये आहे. आज आदर्श अर्बन परिवाराचे ते सर्व संस्थापक अध्यक्ष आहेत आणि तसेच विविध सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून घेणारं एक व्यक्तिमत्व आणि सहकार चळवळ ही काय आहे आणि विविध या सहकार क्षेत्रातले जे पैलू आहेत ते पैलू या ठिकाणी कुठेतरी चांगलं हेरणं आणि एकमेकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं आणि संस्थेचा या ठिकाणी कशा पद्धतीनं आपला या ठिकाणी ध्येय गाठावं संस्थेने आणि त्यातच हित ते या ठिकाणी डोळ्यांनी बघताय. आज आदर्श अर्बन वर्धापन दिन आहे 4था आणि आज जन्मदिन सुद्धा आहे. असा दुग्ध शर्करा योग ध्येय गाठण्याचा जो उद्दिष्ट आहे तो फार वेगळा आहे. कुठेतरी या ठिकाणी कष्टकरी शेतकरी जनता जे आहे, बहुजन जे लोक आहेत ते लोक या ठिकाणी ज्या चळवळीच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा एक सकारात्मक या ठिकाणी चांगला ध्येय या ठिकाणी त्यांना गाठता आलं पाहिजेत आणि गोरगरिबांची जी सेवा आहे ती सेवा या ठिकाणी सहकार चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी ते बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून हार्दिक सुस्वागत. आज या ठिकाणी जी बँक या ठिकाणी घोडदौड चांगल्या पद्धतीने करते, काय सांगणार? आज आदर्श अर्बनचा 4था वर्धापन दिन हा माझ्यासाठी माझ्या वाढदिवसापेक्षाही खूप महत्त्वाचा आहे. माझ्या घरीच मला सहकाराचे बाळकडू मिळाले. परिस्थिती जरी सामान्य असली परंतु सहकार माझ्या घरी सुरुवातीपासूनच माझ्या वडिलापासूनच माझ्या अंगी उपजत होता आणि ती आवड मनाशी बाळगूनच त्या संबंधीचंच मी शिक्षण घेऊन 2003 साली मी व्यवस्थापक म्हणून या चिखली शहरामध्ये रुजू झालो आणि जवळपास 17 वर्ष त्या पदाची जबाबदारी मी योग्य रीतीने सांभाळली. 2009 साली माझी लेखापरीक्षक पॅनलवर निवड झाली आणि तेव्हापासूनच मी अजून माझ्या जीवनामध्ये एक सहकाराची उभारणी सहकाराच्या माध्यमानं झाली असं मी म्हणतो. आज जवळपास 14-15 वर्षापासून मी ऑडिटरचं काम करतो. त्यामध्येच विविध पतसंस्थेला केवळ ऑडिट न करता त्या चांगल्या पद्धतीने कसं काम करतील हे मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा मी करतो आणि म्हणूनच याच वर्षी मला बुलढाणा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट प्रमाणित लेखापरीक्षक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला. गेल्या 4 वर्षापासून आपण आदर्श अर्बनची स्थापना माझ्या सहकारी संचालक मंडळासोबत मित्रासोबत केली. कुठल्याही प्रकारचा दवाजमा न करता, उद्घाटन न करता, फक्त एक सहकाऱ्यांसोबत जो माझा अनुभवाचा फायदा होता त्या आधारे या संस्थेची स्थापना आपण केली आणि कामकाजाला सुरुवात केली. हळूहळू आपणास इसुलीसारख्या ग्रामीण ठिकाणी माझ्या गाव असल्यामुळे तिथे जे मी राहिलो एक उपकाराची परतफेड गावची आपल्या पद्धतीने कशी करता येईल या हेतूने तिथे एक शाखा स्थापन केली. आज मी ती चांगल्या रीतीने ती सुरू आहे. त्यानंतर मी सवना या ठिकाणी ग्रामीण भागातच एक संस्था शाखा स्थापन केली. तिचे कामकाज आता द्वितीय वर्धापन तिचा 2 ऑक्टोबरला आहे. ती सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माझ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने कामकाज करीत आहे. आज मी ती जवळपास 71 कोटी रुपयाच्या ठेवी, 55 कोटी रुपयाचं कर्ज वाटप, 20 कोटी रुपयाची गुंतवणूक, 2.5 कोटी रुपयाचं भाग भांडवल, 3.5 कोटी रुपयाचा निधी आणि जवळपास 81 लाख रुपये नफा एवढं माझ्या संस्थेचा आज स्थैर्य आहे. परंतु सुरुवातीपासूनच नफा कमवणे हा माझा उद्देश नाही. सभासदांचं हित त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं हित हे पाहणं माझ्या दृष्टिकोनात आहे आणि त्याचबरोबर सामाजिक दायित्व निभावण्यासाठी मी विविध सामाजिक स्तरामध्ये माझ्या पद्धतीने मदत करण्याचा मी प्रयत्न करतो आणि म्हणूनच
माझे सहकारी मित्रांनी, संचालक मंडळाने जी मला एक खंबीर साथ दिली व माझ्या कर्मचारी वर्गानं जो एक त्या ठिकाणी निपुण कार्यक्षमता दाखवून माझ्या सभासदांना जो व्यवहार करण्यासाठी मदत केली, जी सेवा दिली आणि त्या आधारेच माझा व्यवसाय दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने वाढत आहे. आलेल्या नफ्यातून केवळ सभासदांचं हित बघायचंच आहे, परंतु समाजासाठी अजून काय देता येईल याचा सुद्धा मी दिवसेंदिवस विचार करत आहे. त्याचबरोबर रात्रंदिवस जो कर्मचारी माझ्यासाठी संस्थेसाठी सेवा करत आहे सभासदासाठी, त्यालाही कुठेतरी समाजामध्ये चांगलं स्थान प्राप्त व्हावं, चांगला पगार मिळावा म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तरी, माझ्या ज्ञानाप्रमाणे तरी आदर्श अर्बन अशी एक संस्था आहे, की ज्या संस्थेनं पहिल्या दिवशी कर्मचाऱ्याला पी-एफ लावले आणि पेन्शन माझ्या कर्मचाऱ्याला आज लागू झालेली आहे. भविष्यामध्ये त्याला ग्रॅच्युटी अशा विविध सुविधा जवळपास 14 प्रकारच्या सोयी सुविधा देणारी आदर्श अर्बन माझी एक संस्था आहे आणि भविष्यातही त्या कर्मचाऱ्याचं हित पाहता आलं पाहिजे. समाजामध्ये पतसंस्थेतील कर्मचाऱ्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे, मी स्वतः काम केलं असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे. हा कुठेतरी दुय्यम दर्जाची वागणूक त्याला तोंडापुरतं साहेब न म्हणता त्याचा आर्थिक सुद्धा तो साक्षर सक्षम झाला पाहिजे. तरच तो काम करेल किंवा चांगली प्रकारची सेवा देईल आणि स्वतःचे जीवन सुद्धा चांगलं जगेल. नाहीतर फक्त आयुष्यभर मरमर करायची आणि 17-18 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी चूक झाल्यानंतर कुठेतरी त्याला धोका व्हायचा आणि आयुष्यातून संपून जाण्याचा हा कर्मचाऱ्याचा आता लोकचा अनुभव आहे आणि तो होऊ नये म्हणून माझ्या संस्थेसाठी तर तळमळ आहेच. परंतु चिखली शहरामधील, बुलढाणा जिल्ह्यामधील जेवढे बी कर्मचारी आहेत, आजही मी स्वतःला कर्मचारी समजतो. जरी अध्यक्ष असलो, ऑडिटर युनियनचा जिल्हा अध्यक्ष असलो, तरी पण मी कर्मचारी स्वतःला आजही समजतो. कारण कर्मचारी जर माझ्यासोबत असले तरच माझ्या संस्थेची प्रगती होईल. हा हेतू साध्य मी मनाशी धरलेला आहे आणि म्हणूनच आता सहकार गणेश मंडळाच्या माध्यमानं का होईल मी 250 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण व त्यांचं एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं मनोरंजन व्हावसाठी कार्यक्रम घेतलेला आहे. ताणतणाव आयुष्यामध्ये असतो, अनेक घटना घडतात, त्याला चांगला सहकारी मित्र हवा, चांगला सहकारातला मित्र हवा, तो आर्थिक त्या विवंचनेतून बाहेर कसा पडता येईल आणि ही जर घटना कळली तर तो एखाद्या वेळेस एक जरी आयुष्यामधून असा व्यक्ती नष्ट झाला तरी एक माझा सहकारी गमावल्याचं दुःख मला होऊ नये म्हणून यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कर्मचाऱ्याला मी जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, यालाच म्हणतात व्यक्तिमत्व. कारण की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या ओळीप्रमाणे त्यांचा एक स्वभाव आणि लाभधारक भागधारकांचा तर आहेच, परंतु आपल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी सर्वांगीण विकास होणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांची एक कटेकोरपणे या ठिकाणी ते काय पतसंस्था या ठिकाणी भरपूर आहेत, परंतु पतसंस्थेचे जे नियम आहेत, जे अटी आहेत, त्या अटींना कुठेतरी या ठिकाणी फाटा देत कुठेतरी या ठिकाणी नवीन काहीतरी जे घडामोडी आहेत त्या घडामोडीचे सुद्धा या ठिकाणी झाल्या पाहिजेत. हाच दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये आहे. विविध या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, शैक्षणिक सहकार्य करण्यावर या वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा आल्या त्या संदर्भामध्ये मुळामध्ये राजकारण करत असताना प्रत्येकाला कुठला तरी सिम्बॉल लागलेला असतो, परंतु सहकारामध्ये राजकारणाचे जोडे बाहेर काढून जो सर्वांशी समाविष्ट संबंध जोडेल, कुठली संस्था ही केवळ एका समाजावर किंवा एका पक्षावर चालत नाही. समाज कुठल्याही संस्थेला तारू शकत नाही. जोपर्यंत सहकाराचा अर्थच तो एकमेका सहाय्य करू वगैरे धरू सोबत जोपर्यंत सर्व समाजातील घटकांना तुम्ही सोबत घेत नाही तोपर्यंत सहकाराचा विकासही होणार नाही. नाहीतर पश्चिम महाराष्ट्रातच संस्था पुढे आहेत, आपण मागं आहे असं शेवटपर्यंत असंच राहील. जोपर्यंत तुम्ही सर्वांना सारखं सोबतच घेतल्याशिवाय तुमचा विकास होणार नाही. कारण स्पर्धा ही केवळ सहकाराची नाही तर त्या सामान्य जनतेतील लोकांचे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न मार्गी लावसाल त्या अर्थाने तुम्ही खरा सहकाराचा विकास किंवा सहकारामध्ये काम करत आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे विविध जे तुम्हाला जे वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा आल्या त्या संदर्भामध्ये त्यांची आभार कसे व्यक्त कराल? मी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी किंवा मला देण्यासाठी आज विविध पक्षातील म्हणा, माझे सगळ्या पतसंस्थेतील सहकारी, ऑडिटर संघटनेतील
बरेच मंडळीचे मला फोन आलेत, मेसेज आलेत, प्रत्यक्ष भेटलेत. या शुभेच्छाचा मी स्वीकार मनापासून करतोच आहे. कारण आज कुठलाच व्यक्तीला वेळ दिल्याशिवाय कुठलीच व्यक्ती कोणाला भेटण्यास तयार नाही. एक काळ होता, की कोणीतरी एखादा कार्यक्रम ठेवला, की हजारो लोकं त्या ठिकाणी जायचे. परंतु आज तुम्ही अशी मेजवानी पण ठेवली आणि त्याच्या सुख-दुःखात जर तुम्ही सामील झाले नाही, तर तुम्हाला कोणी भेटायला रिकामं नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत तुम्ही एकमेकाशी निगडीत होत नाही, रात्रंदिवस त्याचे सुख-दुःखात तुम्ही सहभागी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणी शुभेच्छा प्रत्यक्ष देणार नाहीत. मेसेजद्वारे किंवा एखाद्या सोशल मीडियाद्वारे टाकलेल्या शुभेच्छा त्या फक्त काहीतरी नामारूपाला म्हणा किंवा काहीतरी आपल्याला वेळ होता किंवा त्याने कुठेतरी पाहिलं म्हणून पोस्ट लाईक केली असा त्याचा अर्थ होईल असं मी म्हणतो. धावपळीच्या युगामध्ये हे चालणारच. परंतु जरी ते असलं पण प्रत्यक्ष येऊन जर तो भेटला वेळात वेळ काढून तर त्याचं फार समाधान फार वेगळं राहील. धावपळीच्या काळामध्ये फेसबुकवरून शुभेच्छा देणे, व्हॉट्सअपवरून देणे हे मला मान्यच आहे. कारण जगही तेवढंच वास झालेलं आहे आणि ते योग्य पण आहे. प्रत्यक्ष भेटणं एवढं सहज सोपं नाही आणि भेटू पण नाही. दुरून येऊन खर्च करून किंवा एखादा गुच्छ आणून ₹200-200 खर्च करून त्यापेक्षा तुमचं प्रेम आलेला मेसेज हा खूप महत्त्वाचा आहे. हे सुद्धा मी या निमित्तानं मान्य करेल. आज मला जे काही भरभरून प्रेम मिळालं असं भविष्यातही मिळत राहो. मी असाच विश्वास माझ्या संचालक मंडळाच्या वतीनं देतो आणि भविष्यामध्ये संस्थेची प्रगती जास्तीत कसा करता येईल कर्मचाऱ्याच्या मदतीनं ती करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. एवढंच या निमित्तानं सांगू शकतो. आणि जन्मदिन आहे आणि जन्मदिन आणि वर्धापन दिन दुग्ध शर्करा योग आहे आणि पुढचं विजन काय आहे? ध्येय काय? काही जन्मदिनानिमित्त काही संकल्प वगैरे? संकल्पाचा आपण काही असं जन्मदिनानिमित्त केलं नाही. कारण वाढदिवस होत असताना शक्यतोवर एकतर खूप ज्याने काहीतरी समाजामध्ये प्रतिष्ठा म्हणा किंवा राजकारणात कमवले अशाच व्यक्तींचा नावारूपानं वाढदिवस साजरा होतो. सामान्य माणसाचा वाढदिवस आज नाही, आपलं संघर्षमय जीवन राहिलेलं आहे. कुठेतरी काहीतरी खडतर मार्गाने आपला प्रवास राहिलेला आहे आणि कुठेतरी या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा आहेत जनतेला किंवा सहकार्याच्या माध्यमातून एक सामाजिक सेवा सुद्धा या ठिकाणी आपण करताय. त्या माध्यमातून काही संकल्प वगैरे? तसा निश्चितली संकल्प केलेला नाही. परंतु समाजातील जो घटक आहे की ज्या घटकापासून मदतीपासून वंचित आहे, एखाद्या विद्यार्थ्याला दत्तक घेणे, एखाद्यावर कोणाचं संकट आलं असेल तर त्याला आपत्कालीन ताबडतोब मदत करणे, जो काही गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करणे, त्याला प्रोत्साहन देणे. एखादा व्यायामशाळा असेल, आता सवण्यासारख्या ठिकाणी मी आतापर्यंत जे मंडळ आहे तिथलं चंदनशेष क्रीडा मंडळ ते खूप नावाजलेलं मंडळ आहे आणि त्यातील बरेच विद्यार्थी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या नोकरीवर लागत आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि भविष्यातही समाजामध्ये ज्या ठिकाणी काही घटना घडेल तो माझा सभासद असो अगर नसो, परंतु त्याच्यावर संकट जर ओढवलं तर मी माझ्या संस्थेच्या पद्धतीप्रमाणे संचालक मंडळाला विचारात घेऊन जेवढी जास्तीत जास्त त्याला मदत करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार. हीच असते या ठिकाणी सामाजिक बांधिलकी. समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी बरेचसे असतात, परंतु दानशूर व्यक्तिमत्वामध्ये जर नाव जर घ्यायचं म्हटलं तर आदरणीय विलासजी भराई. कारण की संस्थेचं सुद्धा या ठिकाणी काम असते किंवा सामाजिक जो निधी आहे तो निधी या ठिकाणी योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याचा वापर करायचा आणि योग्य पद्धतीने खरोखर दूरदृष्टिकोन ठेवून आपलं सुद्धा या ठिकाणी ध्येय या ठिकाणी साध्य करायचा हाच प्रयत्न या ठिकाणी सरांचा या ठिकाणी राहिला. त्या या कार्यास खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.